वनमंत्री आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे आणि अत्याधुनिक कंट्रोल रूमचे उद्घाटन त्यांनी केले आहे। सर, कशा प्रकारे अत्याधुनिक या कंट्रोल रूमचे काम असणार आहे आणि त्या कितपत फायदा होणार आहे चंद्रपूरला? चंद्रपूर फॉरेस्ट सर्कलमध्ये हे वन नियंत्रण कक्ष व सायबर सेल याचं उद्घाटन आज झालेलं आहे। हा नमुना म्हणून या ठिकाणी आम्ही निर्माण केले। यामध्ये ज्या ठिकाणी वनवा लागेल, ज्या ठिकाणी प्राण्यांची मुवमेंट दिसेल, त्या ठिकाणी आमची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत होऊन कुठल्याही प्रकारचा अपघात घडणार नाही, चोऱ्या होणार नाहीत जे वनातल्या लाकडांच्या, आणि वनवा लागला तो लगेच नियंत्रणात आणला जाईल। याकरता ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत। भविष्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक सर्कलमध्ये अशा प्रकारचं कंट्रोल रूम निर्माण करण्याची इच्छा आहे। मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात आहे, त्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहे? इथे म्हणजे परवा दिवशी मंत्रालयात जी बैठक झाली त्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय मंत्री महोदय, आशिषजी जयस्वाल माननीय मंत्री, परिणयजी फुके इथले माननीय आमदार यांनी अतिशय गांभीर्याने ह्या परिसरात होणाऱ्या वन्यजीव आणि मानवाच्या संघर्षाविषयी चर्चा केली आणि स्टेजेसमध्ये नाही, ॲट ए टाइम परिसरातील लोकांना प्राण्याची मुवमेंट आहे ही माहिती पुरवणारी यंत्रणा निर्माण करण्याचं ठरलं AIच्या माध्यमातून। काही ठिकाणी सोलर फेन्सिंग, काही ठिकाणी चैन लिंकची फेन्सिंग आणि अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करावा, कारण जो एक जंगलामध्ये सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला प्राण्यांची मुवमेंट जास्त असते आणि त्यावेळेला लोकांनी आपण सावध राहावं अशा प्रकारचं जागृतीसुद्धा निर्माण करण्याचं ठरलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार या बाबतीत गंभीरतेने विचार करत आहे। भारत सरकार या बाबतीमध्ये गंभीरतेने विचार करत असल्याचे वनमंत्री यांनी सांगितले। निलेश दहाटे, विनय मराठे, चंद्रपूर।